छप्पा जॉईन करायचा, सॉरी, कोर्स जॉईन करण्यासाठी काय इच्छुक आहात? तुम्हाला पहिली काही माहिती आहे का? बरोबर आहे. कोण स्टार्ट करेल? क्रिस्टोफर जेव्हा बोलत नाहीत माईक बंद ठेवा तुमचा. कुणाला काय माहिती आहे हुंकार हालीम बद्दल? सांगा कुणी काही. हुंकारा हलीम, हुंकारा म्हणजे कालिका मातेचा, आणि हलीम हा अं, बगलामुखी देवीचा मंत्र आहे. हो ना? हॅलो. हे नाही. हम्म. हा मी प्रश्न विचारला की काय आहे हुंकार हालीम बद्दल, अजून माहिती काय आहे नाही माहिती असं. कोर्स विषयी? काही काहीच जी काही माहिती, माहिती आहे अजून. काहीच आयडिया नाही. मॅडमचाच पॉडकास्ट बघितलाय. ओके. तुम्ही जॉईन केला कोर्स? रजिस्ट्रेशन केलं का केलं? रजिस्ट्रेशन केलं ना, मी केलंय. हो. कोर्सचं. का केलं तेच विचारतोय. का केलं म्हणजे मला फारच गरज आहे त्याची. ओके. हम्म. हा, येस, बोला. बोला. माईक चालू करून बोला. तुमचा माईक बंद आहे दीपाली. माईक बंद आहे तुमचा. हा. 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 आता बोला. मी मॅडमांचंच एक पॉडकास्ट बघितला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की एस के सैनी यांचं लामाफेरा आणि योगमाया आणि हुंकारा विथ हलीम आहे. आणि हम्म. हे सेवन चक्रस आणि इडा पिंगळा आणि सुषुम्ना नाडी पासून मिळालेलं आहे आणि गुरुचक्र ऍक्टिव्हेट करतं आणि ब्रह्मनाडी थर्ड हम्म. आय क्राउन चक्रला जोडणारी असते, ते ऍक्टिव्हेट करतं. आणि 10 महाविद्यामधल्या 2 विद्या ह्या आहेत. आणि ही ओके. त्रिकुटी आणि विकृती हे ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी ही हुंकारावित हलीम आहे आणि पॉवरफुल आहे. आणि याचे 3 सिम्बॉल असतात. आणि ऑरा क्लिन्झिंग, एनर्जेटिक करणे, ब्रेन पॉवर वाढवणे, तसंच मॅनिफेस्टेशन करणे किंवा गोल मिळवणे, सेल्फ प्रोटेक्शन शिल्ड बनवणे, असं सगळं याच्यामध्ये आहे. आणि याचे बीज मंत्र आहेत. परत मा काली हम्म. आणि बगलामुखीची साधना आहे, असं मी म्हणजे मॅमनी जे काही हम्म. सांगितलं ते मी नोट डाऊन केलं होतं. एवढं तर मॅडमने सांगितलं पण नाही, तुम्ही जरा जास्त नोट डाऊन केला. हम्म. जे नाही सांगितलं ते पण तुम्ही नोट डाऊन केलं. आणि ते म्हणजे मी बरेच ते हुंकारा विथ हलीमचे बरेच व्हिडिओ हम्म. बघितले होते. त्यात मॅडमांचं आणि ते असं सगळं मिळून हम्म. मी बुक डायरीमध्ये ते केलं होतं. ओके. नेक्स्ट कोणी? आणि सगळे सिम्बॉल थर्ड आयनी ड्रॉ करायचे, हे मॅडमनीच सांगितलेलं. ओके. तुमचे झाले दोघे. नेक्स्ट कोण सांगणार आहे? तुमच्या दोघींचे थर्ड आय पण ऍक्टिव्ह झाले आता. बोलणार आहे कोणी? घ्यायची सगळी माहिती मग नव्याने. हो. बाकीचे येत राहतील. आपण चालू करूया. हो. हम्म. मॅडम कडे ट्रान्सफर करतो मी. हम्म.
गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. बाकीचे Good सगळे evening, जागे आहेत का? ma'am. हो मॅम. कॅमेरा बंद असल्यामुळे काहीच अंदाज येत नाही. आणि जेव्हा काही सांगितलं जातंय कोणीही स्वतःला अनम्यूट ठेवू नका, म्यूट करून ठेवा. सगळ्यांना डिस्टर्ब होतो त्याचा. आता पॉडकास्ट मधून काही जणांनी गुगल मधून काय काय शोधून ठेवलंय विचारणार माहित होतं म्हणून. नाही सांगितल्या तरी गोष्टी मला समजतात, माहित असेलच तुम्हाला. हो. सो काहीतरी स्पेसिफिक रिझन असेल प्रत्येकाचं की हुंकारा हलीम नेमकं काय आहे, माझ्यासाठी त्याचा काय उपयोग आहे, काय फायदा आहे, काय आहे नक्की त्याच्यामध्ये. सिंबल वगैरे सगळं सोडून द्या, त्या बाकीच्या गोष्टी आहेत, पण नेमकं हुंकारा हलीम काय आहे हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. इथे बरेच जण हिलर असतील, बरेच जण लामाफेरा मास्टर आहेत, माझ्याकडून तुम्ही अट्युनमेंट घेतलेली आहे. काही जणांनी दुसरीकडे इतर हिलिंग मोडॅलिटी शिकलेल्या असतील, त्यामुळे हिलिंग नेमकं काय याबद्दल कल्पना असेल असं मी गृहीत धरते. आय थिंक आता हिलिंग म्हणजे काय हे सांगण्याची गरज आहे का? नाही. ओके. सो आपण डिरेक्टली हुंकारा हलीम कडेच वळूयात. जसं की आपण महादेव आणि पार्वती माता यांना बेसिकली सगळेच ओळखतो वेगवेगळ्या रूपामध्ये, पण तरी सुद्धा गरजेनुसार जेव्हा आदिमाया वेगवेगळे अवतार घेते, वेगवेगळे रूप घेते, तेव्हा ती आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये समोर येते. आणि जेव्हा महाविद्यांचा जन्म झाला, महादेवीचं दशमहाविद्याचं प्राकट्याचं कारण हे वेगळं आहे. ते आता मी सांगत नाही इथे, कारण तो भाग नसल्यामुळे. आपण दशमहाविद्यामधल्या 2 महाविद्याबद्दल आज शॉर्ट मध्ये जाणून घेणार आहे. पहिली महाविद्या असते महाकाली, काली माता. बरेच जण आपण काली मातेचा फोटो बघितलेला असतो, व्हिडिओ बघितलेला आहे. काही ठिकाणी मंदिर आहेत, बऱ्याच जणांची कुलदेवी आहे, कुलस्वामिनी असते, काही ठिकाणी ग्रामदेवता सुद्धा आहे. त्यामुळे आपण काली मातेला किमान चित्रात बघून तरी ओळखत असतो. जसं तुम्हाला आता माझ्या बॅकग्राऊंडला सुद्धा काली मातेचं चित्र दिसतंय. काली माता आपल्याला कशी दिसते? उग्र रूपात दिसते की ती काहीतरी वध करते, कोणाचं तरी आसपास भयंकर दृश्य आहे आणि बघितल्यानंतर थोडीफार भीती मनाती येतेच. असं भयावह दृश्य मातेचं आपल्याला दिसतं. आणि हे रूप का घ्यावं लागलं देवीला? जेव्हा सगळ्या गोष्टी एक लिमिटच्या बाहेर गेल्या, राक्षसाला कंट्रोल करणं कठीण झालं, रक्तबीजाला मारणं, त्याला संपवणं जवळजवळ अशक्य झालं होतं. कारण होतं त्याला मिळालेलं वरदान. कारण त्याच्या दिलेल्या वरदानामुळे त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून दुसरा रक्तबीज बनत होता आणि तेवढं त्याचं सैन्य पुन्हा वाढत जाते. मग अशा वेळी सगळ्यांनाच चॅलेंज होतं की याला संपवायचं कसं. त्यावेळी काली मातेने रूप घेतलेलं आहे आणि जेवढं काही रक्त पडेल त्याला मारल्यानंतर ते सगळं रक्त काली मातेने पिऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. थोडक्यात काली मातेला संहाराचं प्रतीक दिलेलं आहे की जेव्हा कुठलीच गोष्ट काम करत नाही किंवा सगळ्या गोष्टींची लिमिट क्रॉस झालेली आहे, सर्वजण हार मानलेले आहेत, तेव्हा काली मातेचं काम सुरू होतं. याशिवाय मोक्षाकडे जाणारा मार्ग म्हणजे काली माता आहे. आणि फक्त एवढंच नाही तर आपण सगळ्यांनी ब्लॅक होल बद्दल बऱ्याच जणांनी किंवा ब्लॅक होलचा कन्सेप्ट ऐकलेला असेल, काही हॉलिवूड मूवीज मधून सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तर ते काली माताच आहे. आता काली मातेचं काम काय आहे? ज्या काही दुष्ट शक्ती आहेत, त्रासदायक शक्ती आहेत, त्या कायमच्या संपवणं आहे. भीती संपवणं आहे. भीती म्हणजे फक्त बाहेरची भीती, भोवतालची भीती नाही. जेव्हा काली मातेची साधना केली जाते, आता मला कल्पना नाही कोणी केलेली आहे इथे, नाही आहे. आहे का कोणी? काही विचारलं तर किमान रिस्पॉन्ड करा, नाहीतर मी डिरेक्टली म्यूट वर ठेवते. मॅडम पुन्हा सांगा ना काय बोलले.
कालीमातेची साधना कोणी केलेली आहे का कुठल्याही नाही प्रकारे? नाही नाही आम्ही नाही केली. ओके. जेव्हा कालीमातेची साधना उपासना केली जाते, स्वतः मधलं जे भय आहे कुठल्याही प्रकारचं असो, ते सगळ्यात आधी भय नष्ट होतं, भीती नाहीशी होते. कुठल्याही गोष्टीची भीती असो, माझी गाडी चुकेल का, मला जायला उशीर होईल का, मला कोणी काही म्हणेल का, मला काही कोणी ओरडेल का, माझं काम नाही झालं तर, माझं नुकसान झालं तर, अशी कुठलीही भीती असो, स्वतःमधली सगळ्यात आधी भीती नष्ट होते आणि नंतर बाहेरच्या परिस्थितीवर त्याचा तसाच परिणाम होतो. म्हणजे ही खूप बेसिक गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही कालीमातेच्या साधनेमध्ये येता, तुम्ही खूप एक रिलॅक्स्ड आणि सेफ आयुष्य जगायला शिकता. बाहेरची परिस्थिती काही असो, पण पूर्वी जसं तुम्हाला एखाद्या सिच्युएशनचं टेन्शन येत होतं, एखाद्या माणसाबद्दल भीती वाटत होती, परिस्थितीबद्दल भीती वाटत होती, ती सगळी भीती नष्ट होऊन जाते. म्हणून खूप जणांची उपास्य देवता ही कालीमाता आजही आहे. बरेचसे तंत्रविद्येची प्रॅक्टिस करणारे तांत्रिक जे आहेत त्यांची उपास्य देवता ही कालीमाता असते. आता उपासनेचे साधनेचे प्रकार खूप वेगळे आहेत, पण परिणाम एकसारखेच असतात. याशिवाय जेव्हा आता आपण पहिल्या महाविद्याबद्दल बोललो कालीमाता, तर 10 महाविद्यामधून 8 नंबरची जी महाविद्या आहे ती बगलामुखी माता आहे. आता आपण कालीमातेचं रूप जसं बघितलं की आपल्याला भीतीदायक वाटतं मातेचं रूप, पण तसं बगलामुखी मातेचं नाहीये. ती सोन्याच्या सिंहासनावर बसलेली आहे, सोन्याचे दागिने वापरलेले आहेत, हातामध्ये गदा आहे आणि एका हाताने असुराची जीभ तिने पकडलेली आहे आणि ती वार करण्याच्या मुद्रेमध्ये आहे. हे कशामुळे आहे? राक्षस जो आहे तो असुर आहे, त्याला वरदान आहे की तो जे काही म्हणेल ते सत्य होणार आणि या गोष्टीमुळे सगळे त्रासले होते. म्हणून मातेने त्याची जीभ पकडलेली आहे आणि ती वार करणार आहे, तोपर्यंत त्याने माफी मागितलेली आहे आणि देवीला तो शरण गेलेला आहे. म्हणजेच बगलामुखी माता जी आहे ती स्तंभनाची देवी आहे. स्तंभन म्हणजे काय? ज्या स्टेटमध्ये, ज्या सिच्युएशन मध्ये जी घटना घडते, जी व्यक्ती आहे त्या स्टेटमध्ये त्याला गोठवणं, थांबवणं, तिथेच जसा काही आहे तो तसंच थांबवणं, जी काही ऍक्शन चालू आहे. आणि म्हणून बगलामुखी मातेची साधना उपासना ही खूप सारे पॉलिटिशियन्स करतात, त्यांच्याकडे बरेचसे उपाय केले जातात. बिझनेसमन्स आहेत, लीगल मॅटर्स आहेत, किंवा एखाद्याला शत्रूंचा खूप त्रास होत असेल, मग ते डिरेक्टली समोर असणारे शत्रू असोत किंवा गुप्त शत्रू असोत, किंवा एखादा कोणी शत्रू आहे की नाही हेही माहित नाहीये, पण त्यांच्या इंटेन्शनचा मात्र त्रास होत राहतो. तर अशा सगळ्या प्रकारच्या शत्रू आहेत, नेगेटिव्हिटी आहे, तुमच्या मागे तुमच्याबद्दल कोणी अफवा पसरवणार आहे, वाईट बोलणार आहे, अशा सगळ्यांना थांबवणारी देवी म्हणजे बगलामुखी माता. यासोबतच ती तेवढंच धन धान्य ऐश्वर यश प्राप्ती सुद्धा करून देणारी अशी देवता आहे. आणि या दोन्ही महाविद्यांना जेव्हा एकत्र केलं गेलं तर तिथे हे सगळे उद्देश एकत्र केले गेलेले आहेत. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होतोय, नकारात्मक शक्ती कुठल्याही प्रकारची असो, मानव निर्मित असो नसो, छोट्या छोट्या गोष्टीतून भांडणं लावणं, वाद करणं, किंवा कुठल्याही माध्यमातून तुमच्यावर जर वर्चस्व गाजवलं जाते, किंवा ब्लॅक मॅजिक, स्पिरिट पोझिशन सारख्या केसेस जर तुम्ही अनुभवत आहात, तर त्या केसमध्ये सुद्धा या दोन्ही देव्यांची एनर्जी सगळं काही या गोष्टींचा नाश करणाऱ्या आहेत. आणि याच दोन एनर्जीज वापरून हुंकारा हलीम ही हीलिंग पद्धत बनवलेली आहे. हीलिंग म्हणजे काय तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहेच, लामाफेरामध्ये तुम्ही बरंचसं शिकलेले आहात. पूर्वी लामाफेरा आणि हुंकारा हलीम हे एकत्रितच होते, पण नंतर ते डिवाइड केले गेले आणि आता हुंकारा हलीम हे सेपरेटच प्रॅक्टिस केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं ते हुंकारा विथ हलीम असं अजिबात नाही, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता ज्यांनी कोणी हे समोर आणलं, एकतर त्यांना स्वतःला माहित नाही,
माहित नाही काय, कारण हुंकार हुंकार आणि हलीम हे संस्कृत शब्द आहेत आणि त्यात इंग्लिश विथ कुठून आला बरं? त्यामुळे तुम्ही अजून जर असं काही प्रोनाऊन्स करताय तर सगळ्यात आधी ते बदला, ते चुकीचं आहे. आता या हिलिंग मोडॅलिटी मध्ये हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. जसं तुम्ही लामा फेरा शिकतानाही तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हिलिंग कशा प्रकारे करू शकता, किंवा ज्यांनी रेकी शिकलेली होती त्यांनाही खूप वेगळ्या गोष्टी लामा फेराच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. तसंच हुंकारा हलीम सुद्धा आहे. हे पूर्णतः वेगळं आहे, खूप वेगळं आहे. आणि ज्यांना कोणालाही कालीमाता असो, बगलामुखी माता असो यांची उपासना करायची आहे किंवा त्यांच्या एनर्जीशी जोडलं जायचं आहे कमी वेळेमध्ये किंवा कमी त्रासामध्ये, जसं की प्रत्येकाला आजकाल ज्याचं त्याचं काम आहे, नोकरी व्यवसाय आहे, त्यातून वेळ काढणं सोपं काम नाही. आणि त्यातही त्यात जर एखादी साधना करायची आहे तर साधनेचे नियम हे खूप असतात आणि खूप कडक नियम असतात. आणि ते जर फॉलो झाले नाही तर तुम्हाला पुन्हा पुन्हा मग ती साधना करत राहावी लागते, जोपर्यंत ज्याप्रमाणे तुमच्या गुरुकडून मार्गदर्शन आले त्यानुसार ती पूर्ण होत नाही तोवर करत राहावं लागतं. मग असं असताना तुम्हाला जर एखाद्या देवीच्या ऊर्जेशी जोडलं जायचं आहे स्वतःसाठी, स्वतःच्या घरच्यांसाठी, की मला माझं आयुष्य सेफ ठेवायचं आहे, मला माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग ते पैसा असो, संरक्षण असो, जॉब मध्ये कोणी त्रास देते, बिझनेस मध्ये रायव्हल्स आहेत, कोणी काहीतरी कटकारस्थानं करते, ब्लॅक मॅजिक करते, किंवा कोणी काहीतरी बंधन लावलेलं आहे, कोणी चेडा सोडलेला आहे, प्रेत पिशाची मागे लावले, किंवा कोणी खाण्यातून काही दिलेलं आहे. अशा अनेक समस्या कित्येक जणांच्या आहेत आणि अनेक वर्ष त्यातून जर तुम्ही जाताय तर तिथे हुंकारा हलीम उत्तम प्रकारे काम करतं. लामा फेराचा अनुभव तुम्ही घेतलेला आहेच आणि लामा फेरा सारखंच हेही पॉवरफुल आहे. कधी कधी असंही होतं, जेव्हा एखादी गोष्ट काढून टाकायची आहे, नष्ट करायची आहे, तेव्हा त्या एनर्जीचा जो प्रवाह आहे तो खूप वाढतो आणि ज्याला हिलिंग दिलं जातंय त्याचं पूर्ण शरीर जे आहे ते थरथरत असतं. आता ज्यांनी हे हिलिंग स्वतः घेतलं असेल त्यांना अनुभव आहे, कारण ती खूप पॉवरफुल ऊर्जा आहे. जसं की खूप जणांची एन्क्वायरीज असतात किंवा ₹9 ₹99 वाले तुम्ही ऍड बघितले असतील, काही जणांनी जॉईन केलं असेल. कुंडलिनी जागृत करून देतो किंवा थर्ड आय ऍक्टिव्ह करून देतो, त्याचे पार वर्कशॉप चालवले जातात. तर हे असं होत नाही, कारण त्यासाठी स्वतः काम करावं लागतं. पण जर समजा तुम्ही तयार आहात की नाही, मला माझ्यावर काम करायचं आहे, तेवढे कष्ट घ्यायला मी तयार आहे, प्रयत्न करायला तयार आहे, माझ्याकडे तेवढं डेडिकेशन आहे, चिकाटी आहे, तर तुमच्यासाठी तुमची कुंडलिनी जागृत सुद्धा होऊ शकते रेग्युलरली प्रॅक्टिस करता. दुसरं महत्वाचं आहे की मी खूप काही केली आहेत, खूप देवाला जातो, रोज मी देवपूजेत असतो, नामस्मरण असतं, पण मला काही अनुभूती येत नाही अजून कसलीही, काही दिसत नाही, मला काहीच प्रगती नाही होत, स्पिरिच्युअलिटी मध्ये माझी काहीच ग्रोथ नाहीये, कधी ग्रोथ होणार, मला गुरु कधी भेटणार, माझे गुरु कुठे आहेत, किंवा माझे जन्मोजन्मीचे सद्गुरु कोण आहेत, असे बरेच प्रश्न आलेले असतात. तर तुम्हाला जर तुमच्या स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल तर लामा फेरा सोबत तुम्हाला हे हुंकारा हलीम खूप पॉवरफुल टूल आहे. कारण आपली कुंडलिनी शक्ती म्हणजे काय आहे, ती काली माता आहे. आणि जेव्हा आपण एक योग्य पद्धतीने, तुम्हाला जेव्हा दीक्षा मिळते तुमच्या गुरुकडून, जेव्हा तुम्ही मार्गदर्शनानुसार प्रॅक्टिस सुरू करता, तुमची कुंडलिनी हळूहळू वर उठायला चालू होते. एका रात्रीत होत नाही किंवा कोणी करूनही ते देऊ शकत नाही. आणि ही जी काही तुमची कुंडलिनी तुमच्या सहस्त्रार म्हणजे क्राउन चक्रापर्यंत पोहोचवणारी जी नाडी आहे ती अतिशय सूक्ष्म असते. ती जी नाडी आहे जी तुमची ऊर्जा हळूहळू वर नेते त्याला ब्रह्मनाडी म्हटलं जातं. आणि ती ब्रह्मनाडी
हुंकारा हलीमने अगदी सोप्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होऊ शकते तुम्ही जर रेग्युलरली प्रॅक्टिस करता. आणि जेव्हा तुमची ब्रह्मनाडी ऍक्टिव्हेट होईल तेव्हा तुमचा खरा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो आणि स्पिरिच्युअल अवेअरनेस तेव्हा तुमच्यामध्ये येतो. जर तुम्ही सोशल मीडियावर मी टाकलं होतं बघितलं असेल, 12 डायमेन्शन्सची माहिती अगदी शॉर्ट मध्ये मी टाकली होती. तर ते काय आहेत? कोणाला काही कल्पना आहे? कोणीच बघितलेलं नाही? नाही. व्हॉट्सअप चॅनलवर होतं, दी एम्प्रेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर होतं. खूप गोष्टी टाकलेल्या असतात, तुम्ही बघत नाही आणि मग प्रगती कशी बरं होणार? कारण आता मी जर त्यावर सांगितलं तर बरंचसं कळणार पण नाही. डायमेन्शन्स म्हणजे काय आहे? आता आपण राहतो ते थर्ड डायमेन्शन म्हणजे लिटरली हा नरकच आहे. ज्या पद्धतीचं आयुष्य माणूस इथे जगतो, ज्या पद्धतीच्या कृती त्याच्याकडून होतात, ज्या पद्धतीचे इंटेन्शन्स कर्म तो करत इथेच गुरफटून बसलेला आहे मायाजाळामध्ये, हे नरकच आहे. मग इथून बाहेर पडण्याची जाणीव होणं किंवा हे सर्व मिथ्या आहे, शाश्वत सत्य काहीतरी वेगळं आहे, आपल्याला कंट्रोल करणारी एनर्जी कोणीतरी वेगळी आहे आणि आपल्याला तिथे सरेंडर होणं गरजेचं आहे, याची जेव्हा जाणीव होते तेव्हा तुम्ही 4 डायमेन्शन मध्ये शिफ्ट होता. तुम्ही म्हणजे आपली जी चेतना आहे ती शिफ्ट होते. हे स्थूल शरीर घेऊन आपण कुठेही जाऊ शकत नाही. आपली चेतना पोचते, त्यानंतर मग आपलं सूक्ष्म शरीर जाऊ शकतं. तर ज्यांना ज्यांना वाटतं मी खूप काही करतो, कुठून काय काय गुरुदीक्षा घेतलेली आहे, मंत्र जप आहे, बरंच काय काय करत बसतो मी रोज, तर हे प्रॉब्लेम हा आहे की तुमची ब्रह्मनाडी ऍक्टिव्हेट झालेली नाही. त्यालाच गुरुचक्र सुद्धा म्हटलं जातं. ते ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे तुम्हाला तुमची अनुभूती येत नाही किंवा अध्यात्माबद्दलची गोडी लागत नाही, योग्य मार्ग काय आहे कळत नाही. सतत कंप्लेंट करत राहणं किंवा तुमच्याच गुरुबद्दल वाईट विचार करत राहणं, अशाच गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडता. आता बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की का ग्रोथ होत नाहीये. हीच ब्रह्मनाडी ऍक्टिव्हेट करण्याचं मेजर टूल म्हणजे हुंकारा हलीम आहे. याशिवाय हे बाकीचे जे काही असतील तुमचे फिनान्शियल इश्यूज आहेत, जॉबचे आहेत, मुलांचे आहेत, हे खूप छोटी कामं आहेत, ती खूप इझिली होऊन जातात. हा फक्त एवढं आहे की हुंकारा हलीमसाठी काही नियम आहेत, एज क्रायटेरिया आहे, हिलिंग देणाऱ्याला सुद्धा, हिलरला सुद्धा आणि रिसीव्ह करणाऱ्याला सुद्धा. हे तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जाईल. याशिवाय काही नियम सुद्धा वेगळे आहेत. स्त्री पुरुष कोणीही हिलिंग शिकू शकतो, हुंकारा हलीम कोणीही शिकू शकतो आणि प्रॅक्टिस करू शकतो. आता हे पॉवरफुल असण्याचं कारण हे आहे की यामध्ये जे काही मोस्टली सगळ्याच हिलिंग मध्ये सिम्बल्स वापरलेले असतात, तर यामध्ये जे काही सिम्बल्स वापरले गेलेले आहेत, आता तुम्हाला एखादी कुठल्याही मंत्राची साधना करायची आहे, सिद्धी मिळवायची आहे, तर त्याचा जप लाखोंमध्ये असतो. ऐकून तरी किमान कल्पना असेल तुम्हाला की लाखोंचा जप आहे तेव्हा एका मंत्राची सिद्धी मिळते. पण हुंकारा हलीम मध्ये जे काही सिंबल वापरलेले आहेत, त्यातला सिंबल एकदा जरी तुम्ही वापरला तर लाखो वेळा जप केल्याची ऊर्जा तुम्हाला मिळते. आणि हे सिंबल्स त्या हिलिंग मध्ये अनेक वेळा वापरले जातात, एका सेशन मध्ये अनेक वेळा वापरले जातात. तुम्ही स्वतः विचार करा की देवीच्या ऊर्जेजवळ जाण्यासाठी हा किती सोपा मार्ग आहे. म्हणजे काली मातेचा एक सिंबल जर तुम्ही वापरायला गेलात तर तो जवळपास 3.5 लाखांपेक्षा जप केल्यासारखा आहे. तुमचे जप किती होतील विचार करा. आणि याच्यासाठी तुम्हाला काही कुठे 4-5 तास बसायचं आहे एका ठिकाणी असं काहीही नाहीये.
तुम्ही नॉर्मल तुमचं हिलिंग सेशन करून ही ऊर्जा मिळवू शकता, देवीच्या ऊर्जेशी जोडले जाऊ शकता. अगदी बगलामुखी मातेचं सुद्धा तसंच आहे. एका मंत्राची सिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला लाखो जप करावे लागतात, पण इथे मातेचा पण जो सिंबल आहे तोही तसाच लाखोंच्या पटीत आहे. त्यामुळे तुम्हाला देवीची जोडले जाण्यासाठी, देवीची उपासना करण्यासाठी खूप कमी वेळेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि जसं मी सांगितलं की एज क्रायटेरिया आहे, 18 वर्षापेक्षा लहान कोणी शिकू शकत नाही, शिकवलंही जात नाही. आणि जर कोणी रँडमली सांगत असेल तर ते शिकवणाऱ्याची पूर्णपणे चूक आहे. कारण ही एनर्जी एवढी पॉवरफुल आहे. जसं मी सांगितलं, एखाद्याला हिलिंग जेव्हा दिलं जातं, रिसिव्हर पूर्णपणे त्याचं शरीर जे आहे ते व्हायब्रेट होत असतं, पूर्ण थरथरत असतो रिसिव्हर. मग एवढी ऊर्जा जर त्या रिसिव्हरला जाणवते, तर हीलर मध्ये ती केवढी ऊर्जा असेल, कारण त्याला अट्युनमेंट दिलेली आहे, शक्तिपात दिलेली आहे. तर ते त्याला सांभाळता येणं गरजेचं आहे. त्याच्या शरीरावर कायमस्वरूपी विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे 18 वर्षापेक्षा खालील लोकांसाठी हे नाही. 18 जरी दिलेलं असेल तरीही मी म्हणेन 20 वर्षापुढेच. आणि जरी तुमचं वय कमी आहे, पण जर तुम्ही शारीरिक याशिवाय मानसिक दृष्ट्या ठीक नाही, जर मानसिक कुठलाही आजार आहे, कमकुवतपणा आहे, स्पेशली मानसिकरित्या कुठल्याही समस्या आहेत, तर त्याच्यासाठी हे नाही. ना त्याला शिकता येईल, ना त्याला हे हिलिंग घेता येईल, कारण ही ऊर्जा सहन होत नाही. त्यामुळे हा क्रायटेरिया आहे. बाकी इतर तुम्ही स्त्री पुरुष कोणीही असा तुम्ही शिकू शकता. म्हणजे एक अनुभव आता आठवला तो मी सांगते तुम्हाला, हुंकारा हलीमचा. ब्लॅक मॅजिकची केस आहे त्यांची, आणि लामाफेराचे सेशन्स घेतलेले आहेत. पण त्यांच्याकडे जे ब्लॅक मॅजिक झालेलं आहे ते खूप जुन्या प्रकारचं आहे. खूप वर्ष झालेली आहेत त्या गोष्टीला. जेव्हा मी पहिलं सेशन त्यांच्यासाठी सुरू केलं होतं, ऑफलाईन हिलिंगचं सेशन होतं ते, आणि हिलिंग जसं मी चालू केलं, मला कपाळावर पूर्ण भस्म दिसत होतं. मला आधी वाटलं की ते कदाचित माझं इल्युजन आहे, मे बी लाईट पडला असेल, कुठून तरी काही रिफ्लेक्ट होत असेल, मला तसं वाटलं. त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून जागा बदलून सुद्धा बघितलं, पण ते भस्म तसंच दिसत होतं अजूनही कपाळावर. आणि जेव्हा मी नंतर पुन्हा कंटिन्यू केलं माझं हिलिंग, तेव्हा मला कपाळावर अशी स्पष्टपणे उमटलेली कवटी दिसत होती. आणि पुढे पुढे जसं सेशन झाले, त्या सेशन मध्ये ती क्लॅरिटी येत गेली की नेमकं काय झालंय. स्मशानी क्रिया केली गेलेली आहे, आणि जे छोटे लिटिल हार्टचे बिस्किट्स येतात छोटे, तर ते लहानपणी बिस्किट्स दिले गेलेले आहेत ते क्रिया करून, आणि त्याचा प्रभाव तो दिसत होता. जसं पुढचं सेशन झाले ते सगळं दिसणं, सगळं काही ते बंद झालं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एखादी गोष्ट एवढ्या क्लिअरली तुम्हाला या हिलिंग मध्ये जाणवू शकते, दिसू शकते. हा, पण एवढं आहे प्रत्येक गोष्टीचं की तुम्ही तेवढं स्वतःला शुद्ध ठेवलं पाहिजे, तुमच्यामध्ये तेवढं डेडिकेशन, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सरेंडर होता आलं पाहिजे, पोलाइट राहिलं पाहिजे. नाहीतर माझ्याकडे हे आलंय, मी हे शिकलंय, मला हे येते ते येते, असं नाही. जेव्हा अशा प्रकारची भावना तुमच्यामध्ये तयार होईल, सगळं थांबेल, सगळं ठप्प होईल. त्यामुळे सोपा नियम हाच असतो की झाड जसं जास्त फळं झाल्यानंतर तेवढं ते खाली येतं, झुकतं, तसं राहिलं पाहिजे. तेव्हाच एनर्जी तुमच्यासोबत काम करू शकणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला का आता शिकायच्या आहेत त्या सांगा मला. काही प्रश्न आहेत, काही विचारायचं आहे?
काही प्रश्न आहेत कोणाचे? काही विचारायचे? आणि अजून एक मुद्दा फक्त 1 मिनिट सांगतो. तुम्ही वाचलं पण असेल की एक अजून हिलिंग मॉडॅलिटी तुम्ही शिकवल्या जाणार आहे, ती थोड्या वेळाने तुम्हाला एक्सप्लेन केल्या जाईल. तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारा, त्याबद्दल माहिती थोड्या वेळाने दिली जाईल. मेसेज टाकण्यापेक्षा ऑडिओ मध्ये विचारलं तर बरं होईल. माईक चालू केलेले आहे, बोलू शकता तुम्ही. एकेकाने बोला फक्त. मॅडम 60+ लोकांसाठी आहे ना हा कोर्स? मगाशी जसं मी सांगितलं, तुम्ही मेंटली फिट आहात हा. तर करू शकता. जर मेंटल काही इश्यूज आहेत तुमचे तर नाही. प्रॉपरली टोल्ड. जसं वेगवेगळे मानसिक आजार असतात तसं काही आहे तर नाही. तशा पेशंटला पण आपण हिलिंग नाही देऊ शकत, ओंकार हलीम नाही देऊ शकत. ब्लॅक मॅजिकला चालणार असते 100%. अर्थात त्याच्यासाठीच आहे ते. इज देअर अन अप्पर लिमिट? तुम्हाला काही लिमिट नाही मग, तुमच्यासाठी सगळं माफ आहे. व्यक्तिगत सांगते तुम्हाला, ऑन कॉल पण सांगितलं होतं ते. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हा बोला दीपाली. माईक चालू करा, माईक चालू करा, तेव्हा कळेल. हॅलो मॅम. हा बोला. पण जर समजा लांबा फेरा हिलिंग देत असतो आणि त्याच वेळेला मी शिकली ओंकारा तर ते मध्येच आपण चालू करू शकतो का? म्हणजे तसं काही होतं का, करता येतं किंवा करू शकतो, किंवा तसे आपल्याला मेसेज येता पडले का? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. मुळात जेवढे लामाफेरा हिलर्स आहेत त्यांच्यासाठी हुंकारा हलीम एक दुसरं मोठं वरदान सारखं आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी लामाफेरा हिलिंगचे परिणाम बघितलेले आहेत, त्यात जर तुम्ही हुंकारा हलीम मिक्स केलं त्याचे अनुभव खूप खूप म्हणजे खूप तुम्हालाही अनपेक्षित असे असते. जिथे तुम्हाला 7 हिलिंग द्यावे लागतात ती संख्या सुद्धा कमी होऊ शकते. आणि जर तुम्ही लामाफेरा शिकलाय, हुंकारा हलीम तुम्हाला मध्ये वापरण्याचा गायडन्स हमखास येणारच आहे. आणि खूप छान पद्धतीने ते काम करतात दोन्ही सोबत. तुम्ही हात वर करताय, माईक अनम्यूट करून बोलू शकता. ऐश्वर्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? इकडून केलेलं आहे अनम्यूट, तुमच्याकडून काही प्रॉब्लेम असेल. म्हणजे माझ्याकडे काही अशाही केसेस आल्या की ते स्वतः हुंकारा हलीम शिकलेले आहेत, दुसरीकडे शिकलेले आहेत, आणि त्यांनी मग सेशन घेतलं माझ्याकडे स्वतःसाठी. तर त्यांचं म्हणणं होतं, असं आम्हाला काहीच शिकवलेलं नाही, त्यांनी स्वतः असं काही अनुभवलेलंच नाहीये, हिलिंग कसं द्यायचं हेही शिकवलेलं नाही. तर असेही प्रकार आहेत, काही जण मोजके आहेत शिकवणारे, पण मग हे अशा प्रकारचंही आहे. आणि मराठीमध्ये शक्यतो कोणी लामाफेरा असो, हुंकारा हलीम या गोष्टी खूप रेअर आहेत. अनम्यूट ऑलरेडी केलेलं आहे सगळ्यांना. खूप जणांनी दुसरे रेकी किंवा इतर गोष्टी शिकल्या असतील, पण तिथे लिमिटेशन्स येत आहेत असं तुम्हाला वाटत असेल की वेळ लागतोय किंवा होत नाहीयेत गोष्टी, वर्कआउट होत नाहीये, किंवा थोडे दिवस झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा पहिल्यासारखं होतं, तर अशा ठिकाणी लामाफेरा असो किंवा हुंकारा हलीम असो ते खूप पॉवरफुली काम करतात.
मॅडम अजून एक प्रश्न आहे म्हणजे हा. शिकण्यासाठी 20 वर्ष साधारण तुम्ही सांगितले आता पण जर मला माझ्या मुलीला जी 16 वर्षाची आहे तिला मी देऊ शकते का ते लिव्हिंग म्हणजे तिच्या सेशनचं म्हणताय, अभ्यासासाठी वगैरे शिकणं नव्हे, सेशन म्हणताय. शिकणं नाही हा सेशन हा लिव्हिंग देऊ देणं शकता, तिला. देऊ शकता. फक्त 10 अगदी छोटं जर कोणी आहे 7 वर्षाखाली जर कोणाचं वय आहे तिथे मग आपण नाही देऊ शकत. स्ट्रिक्टली तिथे ओके नाही. मॅम थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम माझी म्हणजे पूर्ण थायरॉइड रिमूव्हर सर्जरी झालेली आहे आणि हॅलो बोला बोला. आणि ऍक्च्युली मी म्हणजे त्याच्यातून बरी झालेली आणि एक तो म्हणजे काय म्हणतात एक थायरॉइड कॅन्सर टाईपच आहे म्हणजे पण मी त्याच्यातून म्हणजे पूर्ण बरी झालेली तर ऍटलिस्ट मी हे माझ्या स्वतःसाठी शिकू शकते का अर्थातच स्वतःसाठी, स्वतःच्या घरच्यांसाठी करू शकता. म्हणजे कारण मला तर समजा थायरॉइडची गोळी तर आता म्हणजे लाईफ टाईम ती घ्यावीच लागते तर जसं तुम्ही म्हणाला की ज्यांना काही म्हणजे काही शारीरिक समस्या तर तसं काही म्हणजे मानसिक आजार, नाही मेंदूशी संबंधित काही जर आजार आहेत त्यांना नाही. जसं ब्रेन स्ट्रोक आलेलं आहे, पॅरालाइज झालेले आहेत, अल्झायमर आहे, स्किझोफ्रेनिया आहे, अशांनी नाही करायचं. बाकीचं काही नाही. पण म्हणजे आता समजा आता मला आहे समजा तर मी करू शकते म्हणजे बरोबर तो तुम्ही खूप नॉर्मल आहे. स्वतःला देऊ शकता थायरॉइडचं जे तुमची 50-75 जी काही असेल टॅबलेट त्याचं प्रमाण पण कमी होईल. आता सध्या हा किती आहे तुमची? बरोबर 125 सर ओके, मग ते कमी होत राहील तुमचे. बरोबर आहे पण कारण लगेच ओव्हरनाईट चमत्कार होणार नाही, तेवढे पेशंट ठेवावे लागतील. बर मॅडम चालेल टाकता म्हणजे आपण हिलिंग करताना काही एनर्जी जास्त वगैरे जाणवणार का ह्या केसमध्ये देवीची एनर्जी आहे म्हणून असं? अर्थात जाणवते. हॅलो हा म्हणजे असं जाणवते. म्हणायचं आहे इतर वेळी 4 हिलिंग करायचं आणि नवरात्रीमध्ये 2 हिलिंग केलं तर कमी होईल असं काय होऊ शकतं काय असं म्हणजे? तसं नाही. आपण आपले कर्म का कमी करतोय? आपल्या इच्छेने कर्म का कमी करतोय? इथे हिलिंग सेशनची संख्या सुद्धा जास्त आहे. ओके मिनिमम संख्या जी असते ती जास्त आहे. लांबा फेरा एवढी नाही, ती जास्त आहे. म्हणजे तेवढेच सेशन द्यावेच लागतात मिनिमम. तेवढे द्यावेच लागतात ते. हो. आणि हिलर साठी सुद्धा आधी त्याची शुद्धीकरणाची प्रोसेस होते. आणि मग ह्याचा पण प्रॅक्टिस रेडी करावं लागणार ना लांबा फेरासारखा? हो हो. हिलिंग कुठलंही असो स्वतःची सुरुवातीला प्रॅक्टिस येतेच. मॅम मी बोलू का? बोला. मी ज्या वेळेला हे मेसेज तुम्ही टाकला ऐकू येते का? बोला बोला. ज्या वेळेला मेसेज हा टाकला तुम्ही द इम्प्रेस वरती की हुंकारा हलीम तुम्ही घेणार आहे आणि मला असं आतून वाटायला लागलं की हा कोर्स मी करायला पाहिजे. त्याच दिवशी मी सकाळी सरांना मग मी हे केलं आणि मग रजिस्ट्रेशन मी केलं. ते असं मनापासूनच वाटत होतं मला की हे करायला पाहिजे असं. आणि माझी लांबा फेराची प्रॅक्टिस पण रोज चालू आहे आणि मला असं वाटलं की हे बाबा आपल्याला म्हणजे खूप ह्याच्यापासून अजून एनर्जी आपली वाढेल. आणि आता स्पेल पण मी ज्या वेळेला शिकायला आले होते माझं एवढं लक्ष नव्हतं पण मी नोट्स वाचून वगैरे मी स्पेल आता करायला लागले. तर हे मनापासून माझ्या आलं की हे शिकायला पाहिजे म्हणून मग मी हे शिकण्यासाठी उत्सुक आहे. असं का वाटलं मला माहित नाही पण ते मनापासून आलं. अजून कोणाला काही विचारायचंय? काही प्रश्न आहेत? मॅम मी विचारते. हा बोला. ऍक्च्युली सॉरी मॅम मी लेट जॉईन झाले तर मला माहित नाही ऍक्च्युली हे डिस्कस झालंय की नाही. तर फर्स्ट मला असं विचारायचं होतं की म्हणजे हे ऑनलाईन करता येईल का? दुसरा क्वेश्चन आहे की किती दिवसांचा आहे
आणि थर्ड असं आहे की जसं तुम्ही म्हणालात आत्ता मी ऐकलं की त्याचे पण लामा फेरासारखे स्वतःचे हिलिंगचे एवढे एवढे डेज आपल्याला करावं लागेल. तर ते सांगू शकाल का किती दिवस ते तसं करावं लागेल असं? म्हणजे मंडाला किती दिवसांचा असेल असं? तो कोर्सच्या वेळी सांगितलेला आहे ना, आताच नाही काय मी सांगायला नाही. ऍक्च्युली काहीतरी हे आहे सर मध्ये म्हणून मी विचारतीये बाकी काही नाही. गॅप वेळ घेऊ आहे हा ना शकता, अजून, वेळ आहे. हा कोर्ससाठी वेळ आहे ना. हा त्याच ऑगस्टच्याच दरम्यान म्हणून म्हटलं विचारून घेऊयात एकदा. बट ठीक आहे पण ऑनलाईन तर पॉसिबल आहे का कसं आहे म्हणजे? काय म्हणलं? ऑनलाईन म्हणजे विचारते. ऑनलाईन आहे का येस येस, दोन्ही ऑफलाईनच आहे. आहे? ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे. ओके आणि किती दिवसांचा आहे सर? 4 दिवसांचा दोन्ही पण. सॉरी, दोन्ही पण ऑनलाईन 5 दिवसांचा असेल, ऑफलाईन 4 ओके दिवसांचा. ओके ठीक आहे ओके कारण की आणि ऑनलाईनला वेळ थोडा कमी असतो, तर 1 दिवस ओके जास्त आहे. देवीची हा ऊर्जा असल्यामुळे फिमेल्सना खूप चांगली संधी आहे. जेव्हा एखादी स्त्री कुठलीही साधना करते त्याचं फळ लवकर मिळतं. त्यामुळे हुंकारा हलीम स्पेशली फिमेल साठी खूप चांगलं आहे. मेल साठी नाही असं नाहीये, पण आपली कनेक्टिव्हिटी लवकर होते. ओके त्यामुळे फिमेल साठी हे खूप चांगलं पेमेंटसाठी ऑप्शन आहे. ओके आणि मॅडम लामा फेरा हिलिंग आणि ह्या हुंकार हिलिंग कॉम्बिनेशन सिम्बॉल दोन्ही करून हिलिंग केलं तर चालतं ना तसं? आता मगाशीच हा प्रश्न विचारला होता कोणीतरी. हा सॉरी. लामा फेरा आणि हुंकारा हलीम हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. एखादा रिजिड इश्यू असेल, खूप त्रासदायक गोष्ट आहे, त्याच्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन. थँक्यू मॅडम. अजून काही प्रश्न आहे? कारण अजून एका या कोर्स सोबत अजून एकाची माहिती द्यायची आहे, पण याचे प्रश्न आधी संपवायचे आहेत. अजून कोणाला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत? जस्ट एक विचारते मॅम अजून जसं लामाफिर आपण बऱ्याच सगळ्या गोष्टींसाठी वापरतो लाईक मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी पण घर वगैरे त्याच्यासाठी तर असं याचा पण यूज होतो? अर्थातच. ओके म्हणजे जिथे सेम कुठे जिथे कुठे कुठल्याही प्रकारचे अडथळे आहेत ज्यामुळे तुमची कामं होत नाहीयेत, अशा सगळ्या ओके प्रकारासाठी वापरू शकता. ओके आणि मार्केटमध्ये बरेचसे प्रकार आहेत. दश महाविद्या कोर्स म्हणून मेडिटेशन लिटरली विकले जातात. तर मेडिटेशनचा आणि दश महाविद्याचा काही मात्र संबंध नाही. दश महाविद्या हा पूर्णतः तंत्राचा भाग आहे आणि तंत्रामध्ये कुठलंही मेडिटेशन येत नाही. कोणीही अशा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकू नये म्हणून माहितीसाठी मी सांगते. कारण समोर युद्ध होतंय, राक्षस येऊन सगळं विध्वंस करतोय आणि तिथे काली माता मेडिटेशन करत बसेल का? विचार करण्याची गोष्ट आहे. तिथे एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीचं ऍक्शन गरजेचं असतं. त्यामुळे हे बरंच आहे, सुरू आहे. अशा ठिकाणी अडकू नका. ऍक्च्युअल देवीची एनर्जी जशी आहे तशा ओरिजिनल देवीच्या फॉर्म सोबत कनेक्ट व्हा. अजून काही कोणाचे प्रश्न? कारण नंतर पर्सनल कॉल आणि मेसेजवर तुम्ही विचारत बसता, त्यापेक्षा आता तुम्हाला जो काही प्रश्न पडतात ते विचारून घ्या. आता काय म्हणते? तो ठेव. दोन्ही नुसतीच पुढे टाकते. त्याचा शांतता आहे म्हणजे प्रश्न नाहीत. सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत असं गृहीत धरते मी. मॅम कशाची वाट पाहत होता एवढा वेळ? बोला. मॅम ऍक्च्युली मला नेहमीच प्रश्न पडतात, पण आज असं झालंय की मला प्रश्न नाही पडले, पण मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि तुम्हाला बघितल्यापासून माझ्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी भरतंय. माहित मला नाही नाही का दिसलं पण. मॅम मी कॅमेरा बंद केलाय पण खरंच भरतंय.
मला असं ओढ लागली कधी एकदा तुमच्याकडे येते असं. माझ्या बाजूला अशी ओढाच वाहतोय त्या पाण्याचा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार आहेत, तर मी स्वतःला तयार करते ऑगस्टसाठी. मी नॉनव्हेज पासून सगळं ऑलमोस्ट सोडलंय. मी असं पण सोडलंच होतं, पण आता पूर्ण सोडलं, फक्त आणि फक्त वाट बघते ऑगस्ट. ते तुम्ही नॉनव्हेजचा प्रश्न काढला, तसं अजून कुणाचा प्रश्न आहे का की नॉनव्हेज चालतं की नाही वगैरे? माईक चालू करून प्रश्न विचारला स्वप्नील सर तर ठीक राहील, म्हणजे बाकीच्यांना पण लक्षात येईल. हा नमस्ते. येतोय हो. आवाज? जसं की लांब फेऱ्यामध्ये आपल्याला म्हणजे जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर 15 मिनिटात होतं सेशन. नवीन नवीन तर मला म्हणजे अर्धा तास लागायचा, म्हणजे लागतो. तर या मॉडॅलिटीचा म्हणजे किती हिलिंग सेशन वेळ किती लागू शकतो, म्हणजे असं लागतो थोडक्यात? सिमिलर आहे. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला 20 ते लागेल तुम्हाला अर्धा हा तास तरी लागणार आहे सुरुवातीला, कारण जशी लामाफेराची एक सेट हिलिंग प्रोसेस आहे तशीच याची सुद्धा आहे. मग त्या स्टेप्स लक्षात आणि आणण्यासाठी याच्यामध्ये म्हणून वेळ लागतो. हो हो, जसं की लांब फेऱ्यामध्ये लेवल 1, 2 आणि 3 आहेत. मग याच्यात काही लेवल आहेत का? आता शिकवतानाच तुम्हाला मास्टर लेवल पर्यंत शिकवलं जाईल. 2 लेवल एकदाच शिकवले बर. जातील. आणि आता सर जसं म्हटले की नॉनव्हेज वगैरे किंवा काय आधी छंद असतात लोकांचे, त्याचे काय आहे का पाळणूक वगैरे काय? कसं आहे की एखाद्याच्या खाण्याची आवड आहे किंवा त्याचं ते सोल क्रेविंग आहे, तर मी बाकी इतर वेळेलाही सांगितलं असतं की ते खाणं बंद करू नका, कारण ती इच्छा सप्रेस झाली ते पुढे जाऊन भयंकर होतं. तर खाण्याचं असं काही रिस्ट्रिक्शन नाही. फक्त काही नियम फॉलो करून तुम्ही नक्कीच कंटिन्यू करू शकता. बंद वगैरे करावं लागतं असं अजिबात नाही. आले 2 मिनिटं. फक्त ठीक आहे, थँक्यू 90 थँक्यू फक्त 90 मागून देऊ नका कुणाला हिलिंग. मॅडम. अजून काही विचारायचं का कोणाला? हॅलो मॅडम. बोला. हा नमस्कार मॅडम. मी आताच मी लामा फेरा तुमच्याकडे केला आहे कोर्स, मी आणि माझ्या मुलाने 5 तारखेच्या बॅचला, 5 जूनच्या. तर मला आणि माझ्या मुलाला आता हा हुंकारा आणि हालिम हा कोर्स करायचा आहे. तर त्याचं वय 19 आहे, 19 इयर्स. तर चालेल का त्याने केलं तर? मानसिक दृष्ट्या कणखर पाहिजे माणूस, हे महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. एवढंच आहे, बाकीचं काही नाही. अच्छा, थँक्यू. जसं की इथे एक आहेत मिनल चिटणवीस म्हणून, त्यांच्या मुलीचं वय कमी आहे, पण त्यांना मी येस म्हणून सांगितलं होतं सायलीसाठी. अच्छा, ओके. त्याच्यापेक्षा आदित्यपेक्षा लहान आहे ती, पण ओके. तिची जी एनर्जी आहे, तिची जी कॅपॅसिटी आहे, त्यानुसार तिला मी येस म्हणून सांगितलं होतं. किंवा अच्छा. इथे रोहिणी एक्सट्रॉस मॅम आहेत, त्यांचं एज 65+ आहे, पण ओके. त्यांचा मूळ सोलच वेगळा आहे, तर त्यामुळे अच्छा. त्यांनाही काही एजचं काही बंधन येणार नाही ते शिकण्यासाठी. आता या दोन्ही बरं. केसेस आहे, एक कमी एजचं पण आहे आणि वरच्या एजचं पण आहे. बरं. पण आता ज्यांना पर्सनली कधी भेट झाली किंवा कधी बोलणं असतं वगैरे, तर त्यांच्याबद्दल तेवढी माहिती आहे म्हणून ते सांगता येतात. तसं आता आदित्यबद्दल जास्त माहिती नाही, 3 दिवसात तेवढी झाली नाही माहिती, तर त्याबद्दल ते बरं. तुम्हाला ठरवावं लागेल, त्याला बोलावं लागेल, त्यानुसार तुम्ही निर्णय अच्छा. घ्या. स्पिरिच्युअल ग्रोथ साठी आणि जर प्रोफेशनल ते प्रॅक्टिस करायची असेल ते नाही, त्याची कॅपॅसिटी आहे किंवा तो मेंटली प्रिपेअर आहे काय, या गोष्टीसाठी बोल. अच्छा, मग त्याला फोन करायला सांगू का? नाही, तुम्ही ठरवा ते.
नाही, तो हम्म. तर मेंटली प्रिपेअर्ड आहे करण्यासाठी. ठीक आहे. ओके. अजून कोणी आहे कोणाचा प्रश्न काही? तर नमस्कार मॅडम, नमस्कार. बोला. हॅलो. हा बोला. याच्यासाठी पण ते काही त्याची आवाज येत नाही. जे यासाठी पण बोलत काही नाहीये, वेगळं ज्यांचा प्रश्न नाहीये त्यांनी माईक बंद करावा. म्हणजे जे बोलतायत त्यांचा आवाज येईल आवाज येतोय व्यवस्थित. सर? एक मिनिट, मी बाकी येतोय माईक बंद आवाज? करतो. हा बोला बोला. याच्यासाठी पण काही वेगळं किट वगैरे तुम्हाला घ्यावं लागेल लामा पेरासारखं? किट वेगळं असणार आहे की कसं आहे? नाही, यात किट नसतं. ओके ओके. किट फक्त लामा फेरायलाच आहे, कुठल्याही हिलिंग मोडॅलिटीला इतर नाही. बरं बरं. ठीक आहे. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत? नाही. ओके. पुढचं सांगू कुठलाही का? कुठलाही फॅसिनेशन म्हणून, अट्रॅक्शन म्हणून हा कोर्स जॉईन करू नका. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आता एकदा हे घेतलं की काहीतरी चमत्कार होईल आणि माझ्यात एकदम ताकद येईल, मी काहीही करू शकतो, असं काही चमत्काराच्या दृष्टीने विचार करून जॉईन करू नका. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर शेजाऱ्यासोबत भांडण झालेले आहेत, हा मला शक्ती 4 दिवसातून दाखवते तुला, असं काही करू नका. तसं माइंड मध्ये ठेवून येऊ नका काही. तर हुंकारा हलीम हिलिंग सोबत अजून एक हिलिंग मोडॅलिटी पूर्णपणे फ्री शिकवली जाणार आहे आणि ते फक्त या बॅच साठी असेल. या म्हणजे पहिल्या बॅच साठीच असेल. ते लॉन्चिंग ऑफर म्हणून तो दुसरा हिलिंग मोडॅलिटीचा जो कोर्स आहे तो पूर्णपणे फ्री मध्ये शिकवला जाईल, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच साठी. त्याच्यानंतर तो सेपरेट कोर्स होईल, तेव्हा मात्र त्याची जी काही एनर्जी एक्सचेंज असेल त्यानुसार तो पूर्णपणे वेगळा असेल. आता हुंकारा हलीमची हिलिंगची पद्धत जशी आहे त्याची आणि तुम्हाला जे नवीन शिकवलं जाणार आहे त्या दोन्ही हिलिंगच्या पद्धती सिमिलर आहेत. नाव मी आता रिव्हील नाही करत, कारण मग जे काही तुमच्यासाठी प्लॅन केलेलं आहे त्यात काहीच इंटरेस्ट राहणार नाहीये आणि ही हिलिंग मोडॅलिटी कुठेही अजून शिकवली जात नाही, ती कुठे अवेलेबल सुद्धा नाहीये. त्यामुळे जेवढे कोणी तुम्ही ओंकारा हलीमच्या कोर्सला ऍडमिशन घ्याल त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. ओंकारा हलीम आणि नवीन तुम्हाला शिकवली जाणारी पद्धत ही सिमिलर आहे. तुम्ही त्या दोन्ही एकत्र पण प्रॅक्टिस करू शकता, इंडिपेंडेंटली करू शकता, लामा फेरा सोबत मिक्स करू शकता, रेकी सोबत मिक्स करू शकता. आणि ही हिलिंग मोडॅलिटी सुद्धा जसं लामा फेरा आहे किंवा हुंकारा हलीम आहे, जसं आपल्याच आहेत, भारतीय आहेत, तसंच आपलीच भारतीय हिलिंग पद्धतच आहे. आणि याचे अतिशय सुंदर अनुभव आहेत. एक सिंबल मी दिला होता, काही जणांनी वापरला असेल. जेव्हा अशोक सर हॉस्पिटलाइज होते डिसेंबर मध्ये, एक सिंबल दिला होता मी का लामा फेरा हिलर्सना, आठवतो का कोणाला? हात चक्रावर, हात चक्रावर काढायला. तर तो सिंबल त्या हिलिंग मोडॅलिटी मधलाच होता. आणि मी स्वतःही खूप वेळा ते वेगवेगळ्या कारणासाठी त्या हिलिंग मोडॅलिटी मधले सिंबल्स वापरते आणि खूप चांगल्या प्रकारे काम करतात. एनर्जी तुम्हाला इन्स्टंट फील होते. प्रॅक्टिस करायलाही सोपं आहे आणि तुम्ही कंबाईन करून किंवा सेपरेट सुद्धा करू शकता. आणि दोन्ही हिलिंग मोडॅलिटीज तुम्हाला शिकवले जाणार आहेत. नंतर हे सेपरेट होतील, एनर्जी एक्सचेंज दोन्हींची वेगळी असेल, सेम असणार नाहीये.
हे फक्त फर्स्ट बॅच साठी ऑफर आहे. हॅलो मॅम. बोला. ह्याला सेल्फ हिलिंग पण लागतं का हुंकाराला? हो हो, गरजेचं आहे, कारण एवढी पॉवरफुल एनर्जी तुमच्याकडे येते तर शरीराला तयार होण्यासाठी वेळ लागतो, हिलरला तयार व्हायला वेळ लागतो, त्यामुळे आहे. पण इथे काही तुम्हाला टूल वगैरे असं काहीच नाहीये किंवा लामाफेरा सारखंही हे नाहीये. याच्या हिलिंग स्टेप्स पूर्ण वेगळ्या आहेत, पूर्ण वेगळा आहे. लामाफेरामध्ये तुम्ही एका जागेवर बसून नाही करू शकत किंवा एकाच ठिकाणी थांबून तुम्ही हिलिंग नाही करू शकत. तुम्हाला सतत तुमची जागा चेंज करत राहावी लागते. इथे तसं नाहीये, तुम्ही एका जागी राहून पण हिलिंग करू शकता. या ओके. 4 दिवसामध्येच आहे का? हो हो, या 4 दिवसामध्येच हुंकार हालीम सोबतच तो शिकवला जाणार आहे, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो. दोन्हींची अट्युनमेंट वेगवेगळी असेल. वेगवेगळी, जसं तुम्ही आता बरेच जण इथे हिलर आहात लामाचे, तुम्हाला जशी अट्युनमेंट दिली होती तसे इथे 2 अट्युनमेंट दिल्या जातील, कारण की इथे हिलिंग मोडॅलिटी 2 आहेत वेगवेगळ्या. आणि जसं सांगितलं, कुणाला तो ग्रीन सिम्बॉल आठवत पण असेल, त्यापैकी त्याच मोडॅलिटीचा एक तो भाग होता. स्पेसिफिक आजारांसाठी किंवा स्पेसिफिक इश्यूज साठी तुम्ही त्याचे सिम्बल सेपरेटली सुद्धा वापरू शकता, अशी आहे ती हिलिंग मोडॅलिटी. म्हणजे एकच सिम्बल तुम्ही एका समस्येसाठी सुद्धा वापरू शकता. पूर्ण हिलिंग प्रोसेस करण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. चार्जेस काय म्हणलं सर? चार्जेस किती राहतील? ओके, पाठवतो मी ते. ओके, तसं बऱ्याच जणांनी इन्क्वायरी केली, त्यांना पाठवलेलेच आहे. बाकी ठीक आहे. ज्यांना माहिती पाहिजे ते पर्सनली फक्त मेसेज करा, पाठवतो. ठीक आहे सर, किंवा इथे मी आता सध्या चॅट बॉक्स मध्ये टाकेल, ते पाहून घ्या. चालेल. आणि स्वतःसाठी असो किंवा प्रोफेशनल प्रॅक्टिस दोन्ही तुम्ही करू शकता. ज्यांना प्रोफेशनल प्रॅक्टिस करायची, प्रोफेशनल प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता. मॅम, आणि आता 60+ झाल्यानंतर पण आपण हे वापरू शकतो का? वापरू शकता. म्हणजे जसं मी सांगितलं की मेंदूशी संबंधित जर एखाद्याला कोणाला आजार नाहीये आणि व्यक्ती स्टेबल नॉर्मल आहे तर नक्कीच करू शकते. आता स्वतःच शरीराचं सगळं थरथराट होतोय आणि मी ओंकारा हलीम हिलर होतो, अवघड होईल. ते शरीर तयारच नाहीये ती एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी. ओके. मानसिक दृष्ट्या व्यवस्थित पाहिजे, बाकीचं काही नाही. मी टाईप करतो, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. मला एक विचारायचं होतं, जसं आपण लामा फेऱ्याचं सेल्फ हिलिंग आणखी कुठल्याही ठिकाणी गेल्यावर पण करू शकतो, तसंच या दोन्ही हिलिंग मोडॅलिटीचं पण सेल्फ हिलिंग आपण दुसरीकडे कुठे गेल्यावर पण करू शकतो करू का? शकता, करू शकता. इनफॅक्ट ओके. तुम्हाला सोपं वाटेल, लामा फेऱ्यापेक्षा हे सोपं वाटेल प्रॅक्टिस करताना, म्हणजे सेल्फ हिलिंग सोपं वाटेल. ओके ओके, थँक्यू. कोर्स डिटेल्स काय हवंय तुम्हाला, विचारू शकता तुम्ही. काय पाहिजे अजून? मॅम, मला फीज डिटेल्स हव्या होत्या आणि डेट. ओके. टाकतोय ते. ओके. डेट जी आहे ती 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट अशी आहे ऑफलाईन साठी, ओके. आणि ऑनलाईन साठी 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट अशी राहील, 5 दिवस. ओके, 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट.
ओके. कोणाची कुलदेवी वगैरे आहे का, काली माता वगैरे कोणाची असेल तर तेही चांगलं आहे तुमच्यासाठी, चांगली सेवा होईल कुलदेवतेची. मॅम माझी आहे चामुंडेश्वरी, म्हणजे त्यांचा अवतार बेस्ट महाकाली करतात. बेस्टच आहे, खूप तुम्ही चांगली सेवा होईल. तुम्ही स्वतः मग चामुंडा आहेत. हो सर, हे तर नक्कीच आहे. भवानी माता म्हणजे कोणती देवी? एक सोपं समजून घ्या. जेवढे काही आपल्या कुलदेवता आहेत, मग तो कुलदेव असो किंवा कुलदेवी असो, ते सर्व कुलदेव म्हणजे महादेवाचे अवतार अंश आहेत. आणि जेवढी कुलदेवीची रूप आहेत तर ती सगळी पार्वती मातेची आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना वेगळी नावं दिली गेलेली आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये देवी अवतरलेली आहे. आता खूप जणांना काळूबाई माहित असेल, मांढरची, ती काली माताच आहे. किंवा ज्यांची रेणुका देवी किंवा यल्लमा देवी कुलदेवी असेल, ती सुद्धा काली माताच आहे. आमची आहे मॅम यल्लम. ओके, ती सुद्धा काली माताच आहे. आमची पण आहे मॅम रेणुका, माहेरी आणि सासरी दोन्हीकडे. ओके. फीज तेव्हा डिटेल्स पाठवलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये, चेक करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी सेम आहे फीज. एनर्जी एक्सचेंज जी आहे ती सेमच असेल, त्यात चेंजेस नाहीत. ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल. 2 हिलिंग मोडॅलिटीज तुम्हाला शिकवल्या जातील. दोन्हींची वेगवेगळी अट्युनमेंट असेल त्याच्यात. फीज मध्ये स्टेशनरी, जी काही स्टेशनरी आहे, काही नोट्स असतील, राहणे जेवण याची व्यवस्था आहे. ऑनलाईन साठी आपापल्या घरी जेवण करायचं. नोट्स अर्थातच दिले जातील. आणि नोट्स खरंच अवेलेबल नाही आहेत. जसं लामाफेराचे तुम्हाला मी खूप खूप काय काय करून तुम्हाला जसं एक सोपं बनवून दिलेलं आहे, कारण इझिली नाही आहेत त्या गोष्टी, तसं सेम ओंकारा हलीमचं आहे. इझिली नाही आहेत सगळ्या गोष्टी त्या, आणि त्यात पण मराठीमध्ये सगळं करून देणं खूप किचकट काम आहे, पण तुम्हाला दिलं जाईल. ठिकाण तेच असेल. हो, तेच आहे. बाकी सगळं काही सेम असेल. ओके. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 वाजता यायचंय, शेवटच्या दिवशी लंच नंतर जाता येईल. ऑनलाईन साठी सायंकाळी 8 किंवा 9ची वेळ असेल, कारण की आउट ऑफ इंडियाचे पण स्टुडंट असतात, तर थोडस सगळ्यांसोबत डिस्कस करून ती वेळ ठरवल्या जाईल. सध्या त्या वेळेबद्दल काही सांगता येणार नाही. रजिस्ट्रेशन अकाउंट किती? आता अकाउंट किती असणार? एकच अकाउंट आहे. जेवढी तुमची आहे मिनिमम 25% करू शकता. बाकी 5 ऑगस्ट पर्यंत पूर्ण कम्प्लीट करायचं आहे.
अजून काही आहे विचारायचं कोणाला? मॅम व्हॉट्सअपचा ग्रुप आहे का चॅनलवरच डिटेल्स ग्रुप कळतील? आहे, ग्रुपही आहे आणि नंतर जेव्हा कोर्ससाठी वेगळा सुद्धा बनवला जातो, त्यात सगळे अपडेट्स परत तुम्हाला दिले जातात. ओके. कम्युनिटी मग व्हॉट्सअपची लिंक टाकणार का चॅटमध्ये? कारण मी चॅनलला जॉईन आहे, ओके. पण दुसऱ्या ग्रुपला, कम्युनिटीला किंवा अनाउन्समेंट ओके. चॅनल असेल तर तिथे नाहीये. ठीक आहे. या, थँक्यू. चेडा हा काय प्रकार असतो? ओके, ठीक आहे. ठीक आहे, विचारलंच आहे तर सांगते मी, कारण हे कुठेतरी हिलिंगशी तुम्हाला संदर्भातच हा प्रश्न आहे, मध्ये लामा असो किंवा हुंकारा हलीम असो. कारण जसं की बऱ्यापैकी तुम्ही अनुभव घेतले असतील की ब्लॅक मॅजिक सारखे प्रकार वेळेनुसार वाढत चाललेले आहेत आणि त्याचे प्रकार पण तेवढे वाढत चाललेले आहेत. आणि बऱ्याचदा नेमका काय प्रकार आहे हे आयडेंटिफाय करणं सुद्धा खूप कठीण असतं की नेमकं कशामुळे प्रॉब्लेम येतोय. आणि सोप्या भाषेत समजून घ्या, ब्लॅक मॅजिक म्हणजे नेमकं काय केलेलं असतं. स्मशानी क्रियेमध्ये एखादं प्रेत किंवा पिशाच वापरलेलं असतं, एखादं किंवा एकापेक्षा काही वेळेला जास्त असतात, ग्रुपमध्ये वापरलेले असतात. तर अशाच प्रकारचा एखादा पिशाच किंवा प्रेत, ज्याला सोप्या भाषेत तुम्ही आत्मा म्हणू शकता, की जो अतृप्त आहे, कुठल्याही प्रकारे त्याचा अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे, तो स्वतःही त्रासात आहे, अशा प्रकारच्या आत्म्यांना कैद केलेलं असतं. ज्यांनी वामाचार पद्धतीने बऱ्यापैकी साधना केलेली आहेत, तर त्यांनी अशा आत्मा कैद केलेले असतात. आणि मग गरजेनुसार अशा आत्मेला एखाद्या वस्तूमध्ये, मग तो दगड असू शकतो, छोटासा नारळ असू शकतो, अशा वस्तूमध्ये कैद केलं जातं. त्याला त्याचा ओनर दिला जातो, मालक दिला जातो, यजमान दिला जातो की तुला कोणाकडे जायचंय आणि काय काम करायचंय. आणि त्यासाठी मुदत सुद्धा असते की ते किती मुदतीपर्यंत राहील, आणि त्याच्या स्वतःच्या सुद्धा काही गरजा असतात, त्या सुद्धा पूर्ण कराव्या लागतात. जो ज्यांच्याकडे जाणार आहे ती त्यांची जबाबदारी, त्याच्या गरजा पूर्ण करणं. सुरुवातीला आता तुम्ही सोशल मीडियावरही जर बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी दिसतं, व्यवसाय वाढीसाठी वस्तू बनवून मिळेल, पैशासाठी वस्तू बनवून मिळेल. तर हे ऍक्च्युअल मध्ये चेडेच देतात. चेडा म्हणजे हा असाच आत्मा आहे जो एखाद्या दगड किंवा इतर वस्तूमध्ये कैद करून दिला जातो. सुरुवातीला तो खूप ग्रोथ देईल तुम्हाला. ग्रोथ म्हणजे काय, एकाचं काढून घ्यायचं आहे आणि तिसऱ्याला नेऊन द्यायचं आहे, असे प्रकार सगळ्या बाबतीत तो करत राहतो. आता तो काही कुठली दैवी ऊर्जा नाहीये किंवा तशी कुठलीही एनर्जी त्याच्यात नसल्यामुळे नवीन चांगल्या गोष्टी काही तो करू शकत नाही. असलेल्या गोष्टीमध्येच फेरफार करणं एवढंच तो करू शकतो, किंवा एखादी गोष्ट खराब करणं, नासवणं, बिघडवणं, या गोष्टीच तो करू शकतो. मग सुरुवातीला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होत आहेत, ग्रोथ होतीये, सगळं होतंय असं वाटतं, पण कालांतराने ते सगळं उलटतं. आणि एकदा का हा चेडा घरात आणला, स्वतःच्या आयुष्याचं सगळं अगदी वाटोळं करून घेण्यासारखं आहे. फक्त स्वतःचं आयुष्य नाही, आपलं अख्खं कुटुंब, आपल्या सगळ्या पिढ्या हा चेडा नष्ट करतो. तरीही तो जात नाही, सगळं नष्ट करत राहतो. जेव्हा आकाशिक रिडिंगच्या केसेस येतात, क्लिअरली दिसत असतं मला की घरात आणून ठेवलाय चेडा, लोक मान्य करायला तयार नसतात, कारण जेवढे सगळे प्रॉब्लेम तयार होतात त्याच्यामुळेच तयार झालेले असतात. आणि तो काही देव नाहीये, हे लक्षात घ्या. आमच्या घरात आहे, देव नाहीये तो. आवाज येत नाही, कोणाला आवाज आला नाही? सगळ्यांनाच येत नाही आवाज? आवाज येतोय ना सर्वांना? हॅलो मॅडम, एक हो, प्रश्न येतोय आवाज. हॅलो मॅडम, मला एक प्रश्न. हॅलो मॅम, हा बोला. हा एक प्रश्न होता मॅम. बोला. आदित्यचं जे वजन आहे ना, ते बिलो 45 आहे, तर ही जी एनर्जी आहे ती त्याला सहन होऊ शकेल का कोर्स करताना?
मग हेच तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला चेक करावं लागेल ना, त्याच्याबद्दल आमच्याकडे काहीच पुरेशी माहिती नाहीये. ओके. वजनाचा संबंध नाहीये तिथे. मानसिक दृष्ट्या माणूस मॅच्युअर आणि स्थिर पाहिजे. आपण नेमकं काय शिकतोय, कशाची एनर्जी आहे, ती कशी सांभाळायची, याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. बरं. थँक्यू. खूप पिढीपासून आहे. ओके. दुसरं काही असेल ते तुम्ही त्याला चेडा म्हणताय, एवढे दिवस राहतच नाही, असे पिढ्यानपिढ्या टिकणारी गोष्ट नाहीये ती. इथं अजून कोणी आहे का त्यांनी डिरेक्टली अनुभव घेतलेला चेडा वगैरे काही, किंवा कोणी रिलेटिव्हचं वगैरे पाहिलेलं? पिढ्यानपिढ्या काय तुम्ही काही वर्ष पण सांभाळू शकत नाही त्याला, पिढ्या कधी येतील. अजून काही कोणाचे काही प्रश्न आहेत, शंका आहेत? मॅम मी एक विचारू, पण हा. जर असं काही असेल तर त्याला आपण हेलिंग मधून काही करू शकतो का बदल? कशाचं म्हणताय? जे आता तुम्ही सांगितलं तशा प्रकारे अर्थात काही देऊ शकता. जिथे कालीमाता जाईल तिथे कुठल्याही प्रकारचं प्रेत पिशाच नाही थांबू शकत. म्हणजे वास्तूमध्ये जरी असेल तरी आपण हो, ते healing ने हो. आपण हो. थँक्यू मॅम. आणि ज्यांना भीती वाटते, नेगेटिव्हिटी, नेगेटिव्ह एनर्जी किंवा अशा कुठल्याही गोष्टीची, फ्रँकली सांगते, नका जॉईन करू. कारण काली माता ही भीती घालवण्यासाठी आहे, घाबरण्यासाठी नाही. सगळ्यात पहिला तुमच्या स्वतःमधली भीती जाईल, कशाचीही भीती उरणार नाही. पण ज्यांना भीती वाटते, अजून तुम्ही रेडी नाहीये त्या गोष्टीसाठी, त्यामुळे मे बी वेळ आल्यानंतर तुम्ही जॉईन करा. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूयात. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून, ते अशोक सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्न नाहीयेत, त्यामुळे थांबूयात आपण. बाकी पुढच्या महिन्यामध्ये काही ऑनलाईन प्रोग्राम असेल, कारण बऱ्याच जणांचं असतं फक्त ऑफलाईन असतं. ऑनलाईन असेल आणि एनर्जी एक्सचेंज खूप मिनिमल असेल. बऱ्याच जणांनी त्याचा वापर करून घ्यावा. अजून माहिती टाकलेली नाहीये, होईल पोस्ट ती. चला भेटूया पुन्हा पुढच्या लाईव्ह मध्ये. थँक्यू मॅम. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू.